चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस. व्हॉइसचे दोन प्रकार आहे. एक आहे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस. आपल्याला प्रश्न असाही विचारला जातो चेंज द व्हॉइस म्हणजे एखादं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल ते आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे. एखादं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असेल ते आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे. आता ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस करताना आपल्याला वाक्यामध्ये काही बदल करावे लागतात आणि ते बदल वाक्याच्या काळानुसार करावा लागतो. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा बदल जो पहिला बदल असतो आपण म्हणू महत्त्वाचा बदल आहे. कोणता? तर केसेस जो सब्जेक्ट राहतो, सब्जेक्ट टू केस, ऑब्जेक्ट टू केस. ज्यावेळेस प्रोनाउन ऑब्जेक्ट म्हणून काम करते तेव्हा त्याची ऑब्जेक्टिव्ह केस आपल्याला वापरायची आहे. आणि ज्यावेळेस प्रोनाउन सब्जेक्ट म्हणून काम करते तेव्हा त्याची सब्जेक्टिव्ह केस आपल्याला वापरायची आहे. मग आपल्याला प्रत्येक प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस पाहायची आहे, कारण प्रोनाउनची केस चेंज होते, नाउनची केस कधी चेंज होत नाही. आय आहे, आयची ऑब्जेक्टिव्ह केस मी होईल. वी आहे, वीची ऑब्जेक्टिव्ह केस अस होईल. यू आहे, यूची ऑब्जेक्टिव्ह केस यू होईल. ही आहे, हीची ऑब्जेक्टिव्ह केस हिम होईल. शी आहे, शीची ऑब्जेक्टिव्ह केस हर होईल. इट आहे, इटची ऑब्जेक्टिव्ह केस इट होईल. दे आहे, देची ऑब्जेक्टिव्ह केस देम होईल. नाउन आहे, नाउनची ऑब्जेक्टिव्ह केस नाउनच राहील, म्हणजे रामची ऑब्जेक्टिव्ह केस रामच राहील. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं, या साईडने सगळे दिले जे आहेत हे पर्सनल प्रोनाउन आहे आणि प्रोनाउनची केस चेंज होते, नाउनची केस कधी चेंज होत नाही. आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे सगळे प्रोनाउन आहे. आय आणि वी याला फर्स्ट पर्सन म्हणतात, यूला सेकंड पर्सन म्हणतात, ही, शी, इट, दे याला थर्ड पर्सन म्हणतात. या सगळ्यांची केस ज्यावेळेस ऑब्जेक्ट म्हणून वापरली जाते तेव्हा ऑब्जेक्ट केस आपल्याला वापरायची आहे. कधी? तर चेंज द व्हॉइस करताना. तर आता आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं जे स्ट्रक्चर आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसचं कोणतंही स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. लक्ष द्या, ॲक्टिव्ह व्हॉइसचं कोणतंही स्ट्रक्चर जे राहील ते सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट या फॉर्ममध्ये राहील. या फॉर्ममध्ये कोणतंही वाक्य राहिलं तर समजायचं ते वाक्य कशामध्ये आहे, तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. सरळ सरळ वाक्यामध्ये जर कर्ता महत्त्वाचा असेल, सब्जेक्ट महत्त्वाचा असेल तर वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असते. त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस, ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर कसं आहे पहा, ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. या फॉर्ममध्ये कोणतेही वाक्य राहील तर त्याचा व्हॉइस राहील पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे सरळ सरळ मी म्हणतो, वाक्यामध्ये जर ऑब्जेक्ट महत्त्वाचं असेल तर वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये राहील. वाक्यामध्ये जर ऑब्जेक्ट महत्त्वाचं असेल तर वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होईल. आणि वाक्यामध्ये जर सब्जेक्ट महत्त्वाचं असेल तर वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये येईल. म्हणजे वाक्यामध्ये कर्ता महत्त्वाचा आहे तर वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये, आणि वाक्यामध्ये होणारी क्रिया महत्त्वाची आहे तर वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, असं म्हणता येईल. ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर. तर आता आपण एक एक टेन्सचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं ते पाहणार आहोत.
एकूण 12 टेन्स आहे. 12ही टेन्सचं ॲक्टिव्हचं पॅसिव्हाइज होत नाही. 8 टेन्स होती, ते 8 टेन्स आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधीचा टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर कसं आहे? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं ॲक्टिव्हाइजचं स्ट्रक्चर आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता एक वाक्य घेतलं आहे मी, ही प्लेज क्रिकेट. ही प्लेज क्रिकेट असं वाक्य आहे. ही झाला सब्जेक्ट, प्लेज झालं वर्ब, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, क्रियापदाचं पहिलं रूप, आणि क्रिकेट झाला ऑब्जेक्ट. आता मला या वाक्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर पाहतो. ऑब्जेक्ट प्लस am is are प्लस V3 प्लस by प्लस सब्जेक्ट. ऑब्जेक्ट प्लस am is are प्लस V3 प्लस by प्लस सब्जेक्ट या फॉर्म मध्ये कोणतेही वाक्य राहील तर त्याचा वॉइस राहील पॅसिव्ह वॉइस. आता ऑब्जेक्ट सुरुवात झाले आहे. वाक्य ही प्लेस क्रिकेट. आता सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट ॲक्टिव्हाइजचं स्ट्रक्चर आहे. प्रोसिजर आहे ऑब्जेक्ट टेक्स द पोझिशन ऑफ सब्जेक्ट. कर्त्याच्या जागी कर्म घ्यावे. क्रिकेट हा ऑब्जेक्ट आहे, मग आधी क्रिकेट घेतलं. आणि हा जो ऑब्जेक्ट आपण घेतलेला आहे, हा जो ऑब्जेक्ट आपण घेतलेला आहे, आता हा ऑब्जेक्ट जो आपण घेतला आहे, आता हा या वाक्यामध्ये हा झालेला आहे सब्जेक्ट. आणि या सब्जेक्ट नुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. आधी आपण घेतला ऑब्जेक्ट, पण आता तो काम करत आहे सब्जेक्टचं. मग त्याच काळातील आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावं लागतात. तर am is are पैकी एक क्रिकेट आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर सोबत मी इज वापरतो, क्रिकेट इज. त्यानंतर जे वर्ब दिला आहे त्याचा थर्ड फॉर्म V1 आहे, प्लेस, त्याचा थर्ड फॉर्म होतो प्लेड. क्रिकेट इज प्लेड. आणि बायने करता जोडायचा आहे बाय. बाय करता म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट जोडायचा आहे. सब्जेक्ट या वाक्यात आपला कोणता आहे? ही. आणि हीची ऑब्जेक्टिव्ह केस काय होईल? हिम. क्रिकेट इज प्लेड बाय हिम हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस. आता दुसरं वाक्य पाहू. आय ईट ॲन ॲपल. वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. चला तर आपण याचं पॅसिव्ह वॉइस करू. आता ऑब्जेक्ट टेक्स द पोझिशन ऑफ सब्जेक्ट. कर्त्याच्या जागी कर्म घ्यावे. आता ऑब्जेक्ट कोणता आहे? ॲन ॲपल. मी घेतला ऑब्जेक्ट आधी ॲन ॲपल. आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा झाला आपला नवीन सब्जेक्ट. याच्यानुसार आपल्याला वापरायचा हेल्पिंग वर्ब. am is are पैकी एक ॲन ॲपल आहे, सिंग्युलर आहे. ए आणि ॲन कधी कोणत्या ऑब्जेक्ट समोर जर वापरलं गेलं तर समजून जा ते सिंग्युलर असते सहसा. ॲन ॲपल इज. आता वर्ब पहा कोणता आहे? ईट आहे, पहिलं रूप आहे. तिसरं रूप ईट, एट, इटन, त्याचं तिसरं रूप इटन होईल. ॲन ॲपल इज इटन. आणि बायने करता जोडायचा आहे बाय. सब्जेक्ट आय आहे तर आयची ऑब्जेक्ट केस काय होईल? मी. अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्सचं ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस मध्ये आपण रूपांतर केलं. त्यानंतरचा दुसरा जो टेन्स आहे तो आहे सिंपल पास्ट टेन्स. स्ट्रक्चर आहे सिंपल पास्ट टेन्सचं सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. वाक्य आहे ही प्लेड क्रिकेट. आता याचं पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर आहे ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट कोणता आहे वाक्यामध्ये? तर ऑब्जेक्ट आहे क्रिकेट. ऑब्जेक्ट घेतला क्रिकेट. आणि त्याच काळातील हेल्पिंग वर्ब घ्यायचे आहे. क्रिकेट ऑब्जेक्ट आहे, सिंग्युलर आहे. आणि सिंग्युलर सोबत वॉज आणि वेअर पैकी मी हेल्पिंग वर्ब कोणतं वापरेल? तर वॉज.
क्रिकेट वॉज. त्यानंतर थर्ड फॉर्म वापरला आहे प्लेचं थर्ड फॉर्म प्लेड, प्ले, प्लेड, प्लेड. सेकंड आणि थर्ड फॉर्म सेम आहे, क्रिकेट वॉज प्लेड. आणि बायने कर्ता जोडायचा आहे बाय, क्रिकेट इज प्लेड बाय ही आहे तर हिचं काय होईल हिम. क्रिकेट वॉज प्लेड बाय हिम अशा प्रकारे वाक्य होईल. ही प्लेड क्रिकेट, क्रिकेट वॉज प्लेड बाय हिम. आपल्याला सब्जेक्ट जर प्रोनाउन असेल त्याची ऑब्जेक्टिव्ह केस वापरायची आहे. सेंटेन्स पहा, पॅसिव्हाइज करायचा आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आय सॅंग अ सॉन्ग. अ सॉन्ग हा झाला ऑब्जेक्ट. आता सिंग्युलर आहे म्हणून वॉज घेतो. अ सॉन्ग वॉज सॅंग. आय सॅंग अ सॉन्ग. अ सॉन्ग वॉज थर्ड फॉर्म होतो संग, संग. अ सॉन्ग वॉज संग बाय, आयची ऑब्जेक्टिव्ह केस काय होईल मी. अ सॉन्ग वॉज संग बाय मी. अशा प्रकारे आपण सिंपल पास्ट टेन्सचा ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज केलं, स्ट्रक्चर पाहिलं. त्यानंतरचा जो टेन्स आहे तो आहे सिंपल फ्युचर टेन्स. ऍक्टिव्हाइजचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. या फॉर्म मध्ये कोणतेही वाक्य असले तर वाक्याचा टेन्स असतो सिंपल फ्युचर टेन्स आणि वाक्याचा व्हॉइस असतो ऍक्टिव्हाइज. त्याचं पॅसिव्हाइजचं स्ट्रक्चर आहे ऑब्जेक्ट प्लस शाल बी किंवा विल बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता वाक्य दिलं आहे आय शॅल सिंग अ सॉन्ग. आय शॅल सिंग अ सॉन्ग. ऑब्जेक्ट आहे अ सॉन्ग, अ सॉन्ग. विल बी, विल बी, विल बी. थर्ड रूप आहे संग बाय मी. अ सॉन्ग विल बी संग बाय मी. हे झालं सिंपल फ्युचर टेन्सचं पॅसिव्हाइज. त्यानंतरचं वाक्य पहा दे विल वॉच अ मूवी. आता आपण याचं करू सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वाक्य आहे. आता शाल बी कुठे आणि विल बी कुठं. आय आणि वी सोबत फक्त शाल वापरला जातो, बाकी सगळ्या सब्जेक्ट सोबत विल वापरला जातो. मग ऑब्जेक्ट कोणता आपला अ मूवी घेतला. विल हेल्पिंग वर्ब कोणता घेणार आहे मी विल बी. अ मूवी विल बी वॉच, तिसरं रूप वॉच ईडी लागेल. अ मूवी विल बी वॉच बाय, बाय देचं काय होईल देम. देची ऑब्जेक्टिव्ह केस काय होते देम. अशा प्रकारे सिंपल फ्युचर टेन्सचं ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज केलं आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स झाला, सिंपल पास्ट टेन्स झाला, सिंपल फ्युचर टेन्स झाला. त्यानंतर जो टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं ऍक्टिव्हाइजचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. V4 म्हणजे काय V1 ING त्याला मी V4 म्हणतो. V1 ING ला V4 म्हणतो. V1 ING म्हणा V4 म्हणा त्याला महत्व नाही. V4 म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला जो ING प्रत्यय लावतो त्याला मी V4 म्हणतो. मग ही इज रायटिंग अ लेटर हे झालं ऍक्टिव्हाइजचं स्ट्रक्चर. आता पॅसिव्हाइजचं पहा ऑब्जेक्ट प्लस एमिजार प्लस बीइंग प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. एक शब्द ऍड केला आपण बीइंग. अ लेटर ऑब्जेक्ट झाला अ लेटर, अ लेटर. त्याच काळात हेल्पिंग वर्ब इज. अ लेटर इज. बीइंग BEING बीइंग. अ लेटर इज बीइंग. रिटन, रिटन बाय मी. अ लेटर इज बीइंग रिटन बाय मी. अशा प्रकारे ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज झालं. आता भावना इज, भावना इज सिंगिंग अ सॉन्ग असं वाक्य आहे. भावना इज सिंगिंग अ सॉन्ग. आता वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आहे
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे भावना इज सिंगिंग अ सॉन्ग. आधी ऑब्जेक्ट घेतो. ऑब्जेक्ट कोणता आहे? अ सॉन्ग. अ सॉन्ग. आता एम इज आर पैकी कोणतं रूप घेऊ? एम घेऊ, इज घेऊ, आर घेऊ? इज घेतो कारण ए लागलेला आहे. तुम्हाला आधीच सांगितलं सिंग्युलर आहे. अ सॉन्ग इज. अ सॉन्ग इज एक शब्द ऍड करायचा आहे कोणता? बीइंग. अ सॉन्ग इज बीइंग. अ सॉन्ग इज बीइंग. थर्ड रूप संग. अ सॉन्ग इज बीइंग संग बाय. नाऊन आहे. नाऊन असल्यामुळे आपल्याला कशातच चेंज करायचा नाही. बाय भावना. अ सॉन्ग इज बीइंग संग बाय भावना. हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह वॉइस. त्यानंतर आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. V4 म्हणजे V1 ING. क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय लागते त्याला मी V4 म्हणतो. पॅसिव्ह वॉइस आहे ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता वाक्य दिलं आहे राकेश वॉज रायटिंग अ लेटर. आता याला आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करू. ऑब्जेक्ट कोणता आहे? अ लेटर. आधी घेतला मी ऑब्जेक्ट टेक्स द पोझिशन ऑफ सब्जेक्ट. अ लेटर घेतला. मग आता याच्यानुसार आपल्याला हेल्पिंग वर घ्यायचा आहे. आता हेल्पिंग वर घेत असताना लक्षात ठेवायचं आहे सिंपल पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वॉज आणि वेअर या हेल्पिंग वरचा उपयोग केला जातो. सिंग्युलर असेल तर वॉज आणि प्लुरल असेल तर वेअर. अ लेटर वॉज. त्यानंतर एक शब्द ऍड करतो कोणता? बीइंग. अ लेटर वॉज बीइंग. अ लेटर वॉज बीइंग. वर्ब कोणता आहे? रायटिंग. बरोबर आहे. तर आपल्याला रायटिंग वर्ब आहे त्याचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे राईट, रोट, रिटन. राईट, रोट, रिटन. अ लेटर वॉज बीइंग रिटन. अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय राकेश. अशा प्रकारे आपण त्याचं पॅसिव्हाइज केलं. अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय राकेश. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कंटिन्युअस टेन्स झाले. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहत आहोत. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा ऍक्टिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर आहे ऑब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. राकेश हॅज रिटन अ लेटर. चला तर या वाक्याचा आपण पॅसिव्ह वॉइस करू. अ लेटर. अ लेटर ऑब्जेक्ट घेतला. हॅव हॅज पैकी एक सिंग्युलर असेल तर हॅज, प्लुरल असेल तर हॅव. अ लेटर हॅज. एक लक्षात ठेवा फक्त आय सोबत हॅव वापरला तो सिंग्युलर मध्ये. बाकी सगळा कोणताही सिंग्युलर सब्जेक्ट असो त्यासोबत हॅजच वापरायचा आहे. अ लेटर हॅज. एक शब्द ऍड करायचा आहे कोणता? बीन. अ लेटर हॅज बीन. अ लेटर हॅज बीन. V3 वापरायचा आहे. V3 आहेच तिथे रिटर्न. अ लेटर हॅज बीन रिटर्न बाय राकेश. अ लेटर हॅज बीन रिटर्न बाय राकेश. त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचं ऍक्टिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर आहे ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट.
आता या स्ट्रक्चर प्रमाणे याचा आपण पॅसिवाइज करू. वाक्य आहे आय हॅड वॉर्न ब्ल्यू शूज. तर ऑब्जेक्ट कोणता आहे यातला, तर ब्ल्यू शूज. आधी घेतो ऑब्जेक्ट, मग त्यानुसार हेल्पिंग वर्ब कोणता आहे, तर हॅडच वापरायचा आहे. सब्जेक्ट कोणताही असो, सिंग्युलर असो का प्लुरल असो, नाउन असो का प्रोनाउन असो. ब्ल्यू शूज हॅड, एक शब्द ऍड करतो बीन. ब्ल्यू शूज हॅड बीन वोर. ब्ल्यू शूज हॅड बीन, थर्ड फॉर्म दिले जाते वॉर्न. ब्ल्यू शूज हॅड बीन वॉर्न बाय, आयचं काय होईल मी. अशा प्रकारे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह झालं. त्यानंतर आपण पाहणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्सचं ऍक्टिव्हायचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्हायचं आहे ऑब्जेक्ट प्लस शाल विल हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. वाक्य आहे ही विल हॅव संग अ सॉन्ग. ऑब्जेक्ट आहे अ सॉन्ग, अ सॉन्ग. त्यानंतर अ सॉन्ग विल हॅव अ सॉन्ग विल हॅव, एक शब्द ऍड करायचा आहे अ सॉन्ग विल हॅव बीन. अ सॉन्ग विल हॅव बीन संग बाय, हिचं काय होईल हिम, बाय हिम. मॉडल वर्ब आहे. मॉडल ऑक्झिलरी वर्ब जर वाक्यामध्ये असेल त्याचं पॅसिव्हाइज कसं करायचं. ऍक्टिव्हची रचना असते सब्जेक्ट प्लस मॉडल वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्हाइज आहे ऑब्जेक्ट प्लस मॉडल ऑक्झिलरी वर्ब प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट कोणता आहे, गणेश कॅन विन द प्राइज. द प्राइज, द प्राइज. जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब दिलाय तेच घ्यायचं आहे. कोणतं आहे, कॅन. द प्राइज कॅन बी, एक शब्द ऍड करायचा आहे बी. द प्राइज कॅन बी विन चा पास्ट होतो ओन, थर्ड फॉर्म. द प्राइज कॅन बी ओन बाय गणेश. अशा प्रकारे कोणतंही वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब आलं तर त्याचं पॅसिव्हाइज करणं आपल्याला करता आलं पाहिजे. द प्राइज कॅन बी ओन बाय गणेश, असं आन्सर झालं. त्यानंतर वाक्य जर इम्पेरेटिव्ह असेल, आज्ञार्थी असेल तर, वाक्य तर आज्ञार्थी असेल, वाक्य जर इम्पेरेटिव्ह असेल तर, वाक्य जर इम्पेरेटिव्ह असेल तर वाक्य आहे ऍक्टिव्हाइज V1 प्लस ऑब्जेक्ट, हे लक्षात ठेवायचं आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होते. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये ज्या वाक्यात आज्ञा, हुकूम, विनंती, परमिशन यासारखा बोध होतो त्याला म्हणतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता पहा स्विच ऑन द लाईट असं वाक्य आहे. स्विच ऑन द लाईट, तर आपल्याला सुरुवात करायची आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे लेटने, लेट. त्यानंतर लेट घेतल्यानंतर जो ऑब्जेक्ट आहे वाक्यामधील तो ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ऑब्जेक्ट आहे लेट द लाईट, द लाईट, लेट
आधी लेट घ्यायचं आहे, लेट नंतर लेट द लाईट, लेट द लाईट, त्यानंतर बी घ्यायचं आहे, लेट द लाईट बी, वर्ब आहे स्विच, त्याला ईडी लागेल, V3 करायचं आहे याचं, स्विच ऑन. अशा प्रकारे लेट द लाईट बी स्विच ऑन. जर आज्ञा नकारार्थी असेल, जर सुरुवातीला डोंट असेल तर ते काढून टाकावे आणि बीच्या सोबत नॉट घ्यावा. वाक्य आहे डोंट प्लग आज्ञार्थी वाक्य आहे. जर आज्ञा नकारार्थी असेल, जर आज्ञा नकारार्थी असेल, जर सुरुवातीला डोंट असेल तर ते काढून टाकावे आणि बीच्या सोबत नॉट घ्यावा. वाक्य नकारार्थी असेल, आज्ञा नकारार्थी असेल, वाक्यात नॉट आला असेल, डोंट तर डू डज डी निघून जाईल, पण नॉट आपल्याला काढायचं नाही. वाक्य आहे डोंट प्लग द मँगो आणि याचं उत्तर होईल लेट डोंट प्लग द मँगो. असं वाक्य आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आहे. डू डज निघून जाईल, नॉट निघणार नाही. लेट आधी लेटनं सुरुवात करतो, लेट, त्यानंतर आपण घेतो ऑब्जेक्ट लेट द मँगो, लेट द मँगोज, लेट द मँगोज, लेट द मँगोज नॉट बी, नॉट बी, नॉट घ्यायचं आहे, नॉट काढायचं नाही आहे. लेट जर आज्ञा नकारार्थी असेल, जर सुरुवातीला डोंट असेल तर ते काढून टाकावे आणि बीच्या सोबत नॉट घ्यावा. बीच्या सोबत काय घ्यावा? नॉट. लेट द मँगो नॉट बी प्लग. अशा प्रकारे पॅसिव्हाइज झालं. अशा प्रकारे सगळ्या जवळपास 10चे आपण ऍक्टिव्ह पॅसिव्हाइज पाहिले, मॉडल हॉलचं पॅसिव्हाइज पाहिलं, त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्हाइज पाहिलं. तरी काही प्रॉब्लेम असेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे 9890698546. हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉल करू शकता, विचारू शकता. धन्यवाद.